की आपण काय नेमकं केलंय. आता परिवर्तन कसं कसं होत गेलंय तेही मी आपल्या समोर मांडतो. आता केंद्रीय करातनं मिळणारा हिस्सा हा केंद्रीय करातनं आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे? 16,588 कोटी. ते 16,588 कोटीवरनं 25-26 मध्ये किती झाले? 87,903 कोटी. म्हणजे 5 पटीपेक्षा जास्त. 10 वर्षात 5 पटीपेक्षा जास्त. आणि मला आनंद वाटतो की 16व्या वित्त आयोगाची जेव्हा 8 मेला बैठक झाली होती त्यावेळी आपण व्हर्टिकल डिव्होल्यूशन मध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आपल्याला माहिती आहे जयंतराव की गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला हा आजही चाललेला आहे. इन्कम डिस्टंट मेथड जो त्या काळात आला तो इन्कम डिस्टंट मेथड. महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याचा GDP जास्त आहे त्याला त्याचं नुकसान आहे. पण आता देशाचा विचार करता सगळ्या सरकारांनी इन्कम डिस्टंट मेथडच त्या ठिकाणी कायम ठेवला. फक्त त्याच्यावर GDPला देणारे मार्क्स हे थोडे थोडे कमी होत गेले. त्याचा आपल्याला फायदा मिळाला. आता आपण यामध्ये कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयाचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता केंद्र सरकारकडनं जे सहाय्यक अनुदाने मिळतात त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13,241 कोटी मिळायची. 13,241. ती आता झाली 68,000 कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास 5 पट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला तर दुसरं महत्त्वाचं निकष काय आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना डेट GDP रेशिओ सोबत राजकोषीय तूट ही 3% आत असली पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणतो. FRBM ऍक्टनी पण ते सांगितलेलं आहे. आपण जेवढी मोठी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचं बघा. म्हणजे अगदी काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच कारण हैदराबाद त्यांना मिळालाय. पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे. 3%च्या आत नाही आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे. 3%च्या आत आहे. आणि दुसरं महसुली तूट. म्हणजे आपण जर महसुली तुटीचा विचार केला तर तीही 1%पेक्षा कमी असली पाहिजे असल्या आपल्या FRBMने सांगितलेलं आहे. आपली महसुली तूट 1%च्या आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेलं आहे ते याही वर्षी आलेलं आहे. आणि आपण विचार केला तर अगदी 19-20चा काळ आपण बघितला तेव्हाही आपण 41,000 कोटीची महसुली तूट होती. ती आता 40,000 कोटीवर आपण आणली आहे. एकूण अर्थव्यवस्था वाढवून देखील. त्यामुळे त्याही बाबतीत मला असं वाटतं की जो फिस्कल प्रुडन्स आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो. आणि मग महसुली जमा राज्यामध्ये जी महसुली जमा आहे ती 13-14 साली आपली महसुली जमा किती असायची? ती असायची 1,55,000 कोटी रुपये. मी राऊंड फिगर करतोय ते बाकी शिल्लक सोडून देतो. 1,55,000 कोटी रुपयावरनं ती 6,16,000 कोटी रुपयांवर 10 वर्षामध्ये पोहोचली.